सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग। आणि सकाळ सकाळ अशी गडबड असती, सकाळी उठल्यापासून म्हणतो व्हिडिओ काढायचा, पण कशाचं काय गिरायक चालू आहे, भरपूर दुकानाला गर्दी असती आणि काय बोलायचं काय दाखवायचं हेच नाही, फक्त गिरायकच असतं, त्यामुळं काय दाखवता येत नाही। तर काढी म्हणलं होतं तरी आता बघता बघता 9 वाजल्यात आणि विराजला पण बालुडी सोडायचंय। दीपाली तुझं काय चाललंय? दीपाली माझं कामच आवरायचं चाललंय, दीपालीचं बी काम आवरायचं चाललंय। माझं पण दुकानात मी सगळं दुकानाचं सामान रोज आवरीत असतो, हे बिस्किट पुडे वगैरे असं सगळे पाठीमाग। हा आनंदी रडतीये, तू आनंदीला ध्यान दे, जा रडायला लागली। अजून दीपाली स्वयंपाक होतोय, जेवण करायचंय, विराजला शाळेत सोडायचंय। झालं ना स्वयंपाक? नाही तर कोणाला तरी सोडायला लावायचंय। आवरले, विराज बियाडाऊन करतोय। विराजचं काय चाललंय हे पण मी दाखवतो। विराजला शाळेत लावायचं, त्याच्यानंतर जेवण करायचंय, नंतर ड्युटीला जायचंय। तर ही अशीच गडबड असते आणि मला तर दुकानातलं गिऱ्हाईक आणि आवरीत सकाळ सकाळ टाइम देतो। शाळा असती, शाळा भरती 10 वाजता, 9:30-10 वाजेपर्यंत, म्हणजे विराज जातो 9 वाजून 10 मिनिटांनी। हा, त्याच्यानंतर मग पुन्हा अर्धा तास जातोच माझा जेवण वगैरे, पुन्हा शाळा बी 10 वाजता भरती, तोवर गिऱ्हाईक बी चालू असतो। तर सकाळीच शेड्यूल सुरू करायचा असतो माझा, असं डोक्यात असतं, पण नाही ते काय शक्य होत नाही। चला आता काय काय चाललंय थोडंसं पुढचं दाखवतो प्रोसेसमध्ये। अगं बाय 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 बाय, आनंदी सांभाळायला लय रडत होती, मीच घेतली। आनंदी, ए आनंदी कुठे? आनंदी, आनंदी तोंड केलं इकडं, आय आय हळूच। आणि आनंदी आता रडत होती, दीपाली थोडंसं आवरती, तोवर मीच घेतलंय दुकानात बिगडीवर। तर बघावं लागतं थोडंसं, चला तुम्हाला पण दाखवा आनंदीचं काय चाललंय। आनंदी रडत होती, आता गप्पा, आता कशी गप बसली? हां, कशी गप बसली बाई? काढायला घेतली गप बसली, दुकानात आणली की गप बसली, दुकानात बघती इकडं तिकडं काय सामान कुठं आहे काय आहे। दीपाली आवर बरं, मग तुझ्याकडे देतो मी। दर विराज, अय विराज दप्तर घे, चला शाळेत तुला सोडतो मी। पाण्याची बॉटल आणि ही घे, वही घे, तुला लिहायला वही घे। हा, वही घेतली का? हा, लयच गोंडच बाळ दिसतंय राज। मी येऊ वय, कुठं येऊ मी सोडायला तुला? चल लवकर चल, बालवाडी सोडतो मी। तुम्ही चाललात वय, या सोडून इकडे चल, मी येऊ वय। विराज म्हणतोय सोडायला तुम्हीच चला, तुम्हीच चला, तुम्हीच चला। बरं ठीक आहे, अण्णा सोडून येते तुला। अरे मला गिऱ्हाईक येतंय ना। हा, मम्मी दे, मी चलू वय, चल। कवा आणलंय या, बघ काय म्हणते। नवीन आलेला एक कुरकुरा देऊ? विराज चालला शाळेत। बरं बरं। तर दीपालीचं काय चाललंय? काय चाललंय दीपाली? काय चाललंय तुझं? हा, दीपालीचे चाललेत लाडू बनायचं। कशाचे लाडू दे? शेंगदाणा लाडू, गुळ शेंगदाण्याचे लाडू चाललंय। इकडे बघा नसतो, तुझं कामावरच लक्ष आहे। बर बर, ओके। बर काय म्हणते सांग बरं तू, आता एकदाच सांग बरं तुझं काय? जाऊ का नको मी कामाला, सांग बरं तू। आता काय झालंय, निघायचंय, उशीर झालाय आणि दीपालीचं हा मग जा म्हणलं की, जा म्हणलं कामाला। तर मला काय म्हणायचं होतं की मी चाललोय कामाला, मग तू कोण नाराज होती काय, मला कळनच तुझं। तर उद्या जाऊ दवाखान्यात म्हणलंय, आज जाऊ दे आजचे दिवस, उद्या आणा। मग उद्याच्याला आपण काय करू, गॉगलचा तुझा नंबर चेक करू, त्याच्यामुळे तुझं डोकं दुखत असेल तर उद्या जाऊ, किंवा अण्णा बरं मग मागून या। अण्णा आज जर नाही आले उद्या ये। बरं काय होतं, दुकान उघडावं लागतं दीपा, टाइमशीर जावं लागतंय। एक तर तुझ्या बरं आनंदीमुळं आणि तुझ्या दुकानामुळं मला रोज 9ला जात होती, 10 वाजतात, म्हणजे रोज 10 वाजता शाळा भरती, तर इतकं दुकानाला म्हणजे पोरण गिऱ्हाईक असतं, आणि दीपालीला उरकायचं, पुन्हा पुरीचं उरकायचं, चक्कर येते मला। मग तुला चक्कर येते, पण मी पण दमतोय ना। तर ठीक आहे, उद्या तुझे गॉगलचं हे बघ, नंबर काही वाढलाय का काय, नेमकं डोकं का दुखत आहे बघावं लागेल आपल्याला। जाऊ का मग मी आष्टीला? नुसती बारीक तोंड करते की रुसती की फुगती, रुसती की फुगती? हा, का ग कोण रुसती? काय होतं रुसायला? जाऊ म्हणलं, रडू नको, उद्या जायचंय, उद्या जायचं आहे ना। हा बरे, जा जा ना मग।
जा ना तुम्ही आष्टीला काय नाही आता जरा खुश दिसायला लागली म्हणून थांबलो होतो. हा. बारीक तोंड झालं होतं मागं, मला नेत नाही. की दुखत येतात ते नंबर चेक करू. नंबर तू गॉगल घालीत नाही त्याच्यामुळे होतं. दिवसभर तू गॉगल घालीत नाही. नंबर नाही राहिला का नंबर वाढला हे यार गॉगलच वापरीत नाही. 4 दिवस घालती नवीन नवीन आणल्या पण हाय असंच राहतंय. जाऊ का आता बराच टाइम झाला. जबर तुम्ही चालतंय चला. नको उद्या चला या ना, उद्या आणू काय नाही सांग फक्त. चला आता निघालोय ड्युटीला आष्टीला. तर काय होतं टाइम होतोय 10 वाजल्या. दीपा दुकानाला गिरायक आलंय.